करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक वन्यजीवन संरक्षण दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी यानिमित्त शुभेच्छा दिल्या असून पृथ्वीचं रक्षण करणाऱ्या वन्यजीव आणि वनस्पतींच्या असाधारण विविधतेचं स्मरण हा दिवस करून देतो असं त्यांनी म्हटलं आहे. परिसंस्थेचं जतन करणारी असामान्य विविधता साजरी करण्याचा हा दिवस असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये 5 मार्च रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालसोबतची भारत-नेपाळ सीमा मंगळवारपासून 72 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. पाणीटंकी सीमेवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. या काळात दोन्ही देशांच्या नागरिकांची हालचाल आणि व्यावसायिक क्रियाकलाप पूर्णपणे थांबवण्यात येतील. तथापि आपत्कालीन सेवांचा भाग म्हणून रुग्णवाहिका सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेश कोगदे यांनी विद्यार्थ्यांसाठी अभिनव बॅटरीविरहित गणक यंत्र तयार केले आहे. फक्त प्लास्टिक पाईपपासून बनवलेल्या या यंत्रावर बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार तपासता येतो. खेळातून गणित शिकल्यामुळे वर्गातील सर्व 38 विद्यार्थी गणितात प्रगत झाले असून एकही विद्यार्थी मागे राहिलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील फुटाळा येथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रंगपंचमी साजरी केल्यानंतर तलावात उतरलेल्या 16 वर्षीय सागर गहाणे आणि 13 वर्षीय प्रणय गहाणे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. T20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर येणार. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं अपराजित विक्रमासह उपांत्य फेरी गाठली तर न्यूझीलंडने सुपर 8मध्ये नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तानला मागे टाकत अंतिम 4मध्ये स्थान मिळवलं. T20 विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन्ही संघ 6व्यांदा आमने सामने येणार आहेत आणि न्यूझीलंड यात यशस्वी कधीही झालेला नाही. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.